एका कलाकाराने जेव्हा रंगमंचावर पाय ठेवला तेव्हा सगळ्यांनी हसून त्याचं स्वागत केलं. पण कोणालाही कल्पना नव्हती की हा कॉमेडीचा राजा एक दिवस मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार बनेल. हो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मराठी फिल्म इंडस्ट्रीचा पॉवर हाऊस सिद्धार्थ जाधव याच्याबद्दल. आपण पाहणार आहोत त्याचा फिल्म करिअरचा प्रवास, तो एका चित्रपटासाठी किती फी घेतो, त्याच्याकडे काय गाड्या आहेत, त्याचं घर कुठं आहे आणि त्याची एकूण संपत्ती किती आहे, हे सगळं आज आपण खोलात जाऊन जाणून घेणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण या कलाकाराची कहाणी आहे इन्स्पिरेशन प्लस एंटरटेनमेंटचं परफेक्ट मिश्रण. थिएटरमधून अनुभव घेतल्यानंतर सिद्धार्थने टेलिव्हिजनकडे वळलं. हासाचकाट फू, कॉमेडी एक्सप्रेस आणि कॉमेडी सर्कस या शोमधून त्याने संपूर्ण महाराष्ट्राला हसवून टाकलं. लोक म्हणायचे, हा मुलगा एनर्जीचा झरा आहे. त्याची टायमिंग, त्याचं बोलणं आणि फेशियल एक्सप्रेशन्स नेक्स्ट लेवल. पण सिद्धार्थला केवळ कॉमेडीपुरतं मर्यादित राहायचं नव्हतं. त्याला मोठ्या पडद्यावर आपलं नाव कोरायचं होतं. आणि मग आला त्याचा पहिला मराठी चित्रपट आगाबाई अरेच्चा 2004. इथूनच सुरुवात झाली सिद्धार्थच्या फिल्म करिअरची. यानंतर आले बकुला नामदेव घोटाळे 2007, ज्यात त्याच्या अभिनयाचं कौतुक सगळीकडे झालं. दे ढक्का 2008 या चित्रपटानं सिद्धार्थला घराघरात प्रसिद्ध केलं. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय 2009, एक समाजाला विचार करायला लावणारा सिनेमा. टाइमपास, धर्मवीर, सर्व लाईन व्यस्त आहेत आणि अनेक ब्लॉकबस्टर हिट्स. सिद्धार्थ फक्त विनोदातच नाही तर भावनिक भूमिकांमध्येही ताकद दाखवतो. तेच त्याचं यशाचं रहस्य आहे. त्याच्या मेहनतीचं फळ त्याला लवकरच मिळालं. आज सिद्धार्थ जाधवकडे आहेत 3 महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्ड्स, 4 महाराष्ट्राचा फेवरेट कोण अवॉर्ड्स, 1 फिल्मफेअर मराठी अवॉर्ड आणि नुकताच मिळालेला दादासाहेब फाल्के फिल्म फेस्टिवल 2024चा बेस्ट ॲक्टर ज्युरी अवॉर्ड. हे सगळं सिद्धार्थने स्वतःच्या मेहनतीवर मिळवलंय. कोणाचं गॉडफादर नव्हतं, फक्त त्याचं टॅलेंट होतं. आता बोलूया त्या गोष्टीबद्दल जी सगळ्यांना उत्सुक करते, सिद्धार्थ जाधवची संपत्ती. अंदाजानुसार सिद्धार्थची नेटवर्थ आहे 35 ते 40 कोटी रुपयांच्या दरम्यान. त्याचं उत्पन्न मुख्यतः येतं चित्रपटांमधून, टीव्ही शोजमधून, स्टेज परफॉर्मन्सेस आणि ब्रँड एन्डॉर्समेंटमधून. एका चित्रपटासाठी तो साधारण 40 ते 60 लाखांपर्यंत फी घेतो, कधीकधी त्याहून जास्त देखील. त्याच्याकडे काही आकर्षक गाड्या आहेत. BMW, ऑडी Q7 आणि टोयोटा फॉर्च्युनर या त्याच्या कलेक्शनमध्ये असल्याचं समजतं. घराबद्दल बोलायचं झालं तर तो मुंबईतल्या एका प्रीमियम रेसिडेन्शियल सोसायटीत राहतो, जिथं त्याचं घर पूर्णपणे फॅमिली प्लस लक्झरी वाईबमध्ये सजलेलं आहे. आज सिद्धार्थ जाधव फक्त एक अभिनेता नाही, तो एक ब्रँड बनलाय. तो सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर. त्याची एनर्जी, पॉझिटिव्ह व्हाइब्स आणि ह्युमर यामुळे तो आजही प्रेक्षकांचा लाडका कलाकार आहे. त्याने हसवणं हे आपलं आयुष्याचं ध्येय बनवलंय आणि म्हणूनच त्याचं नाव ऐकलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. संघर्षातून आलेला हा कलाकार आज मराठी सिनेमाचा आयकॉन बनला आहे. त्याची कहाणी शिकवते की टॅलेंट प्लस मेहनत प्लस पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सक्सेस. सिद्धार्थ जाधव म्हणजे हास्य, जिद्द आणि प्रेरणेचं प्रतीक. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये लिहा, सिद्धार्थ जाधव रॉक्स. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका अशाच इन्स्पिरेशनल जर्नीसोबत.